नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा राजपूत माझ्या सहज शिकूया मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण शिकणार आहोत मराठी सुलभ भारती इयत्ता 7वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 10 पंडिता रमाबाई. लेखिका आहेत डॉक्टर अनुपमा उजगरे. आपण सर्वप्रथम लेखिकेचा परिचय करून घेऊया. डॉक्टर अनुपमा उजगरे, जन्म 1949, या प्रसिद्ध लेखिका आहेत. सांगी पश्चात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. चांदणसुरा ललितलेख संग्रह, चांदणसुरा हा त्यांचा ललितलेख संग्रह आहे. पंडिता रमाबाई, लक्ष्मीबाई टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे चरित्रात्मक लेखन त्यांनी केलेले आहे. तसेच महाराष्ट्राचा खाद्य संस्कृती कोश पण त्यांचा प्रसिद्ध आहे. स्वतःचे संघर्षमय आयुष्य जगत असताना इतर स्त्रियांच्या आयुष्यात नंदनवन फुलवणाऱ्या पंडिता रमाबाईंचे प्रेरणादायी वर्णन लेखिकेने प्रस्तुत पाठातून केले आहे. पंडिता रमाबाई या थोर समाजसेविका होत्या. त्यांनी स्त्रियांच्या उत्थापनासाठी केलेल्या सखोल कार्याची माहिती आपल्याला या पाठामध्ये दिलेली आहे. पंडिता रमाबाईंचा स्वतःचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खूप कष्टाचं होतं, पण तरी सुद्धा इतके कष्ट सहन करून त्यांनी देशातल्या इतर स्त्रियांसाठी, त्यांना शिक्षण मिळण्यासाठी, त्यांना मानाची वागणूक मिळण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. अशा थोर समाजसेविका पंडिता रमाबाई यांच्याविषयी आता आपण आज अभ्यास करणार आहोत. पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाई का खुद का जीवन तो बहुत कठिनाइयों से भरा हुआ था. बहुत संघर्ष उन्होंने उनके जीवन में किया है. फिर भी भारत की सभी महिलाओं के लिए, उनको शिक्षण मिलने के लिए, उनको उनके रहन मतलब उनको जो पुरानी जो चाली रीति थी, पारंपरिक जो बातें थी, उनमें से उनको बाहर निकाल के एक व्यक्ति का बना के, एक लेडीज को एक व्यक्ति, वो व्यक्ति के जीवन कैसा उसको मिल सकता है, एक समान वागणूक कैसे मिल सकती है, इसके लिए पंडिता रमाबाई ने बहुत कोशिश की है. बहुत बड़ा कार्य उन्होंने किया है और उनके कार्य की हमें यहाँ पे पहचान करवा लेनी है की पंडिता रमाबाई ने उनके जीवन में क्या क्या कार्य किए हैं. चला तर मग आपण पाठाला सुरुवात करूया. पण हायलाइटर घेऊन टाकू पॉइंट्स हायलाइट करायला. हे बघा, पंडिता रमाबाई. कोलकाता शहरात देशभक्त आनंद मोहन यांनी स्त्रियांसाठी जी खास सभा बोलावली होती, ती भारतातील स्त्रियांची पहिली सभा होती. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, म्हणून त्यांनी मायबोलीसारखा सराव असलेल्या संस्कृत भाषेतून भाषण केले. बंगालीतून त्याचा अनुवाद त्यावेळी करण्यात आला. स्त्रियांची पहिली सभा, पहिली स्त्री वक्ता व सादर करण्यात आलेला पहिलाच मौखिक अनुवाद ही त्या सभेची वैशिष्ट्य ठरली. स्त्रीला शिक्षणापासून वंचित ठेवले जात असताना एक परप्रांतीय परभाषक स्त्री महाभारतकालीन संदर्भ देऊन स्त्रियांच्या सभेत प्रबोधन करते, ही घटनाच फार आगळीवेगळी होती. आता पंडिता रमाबाई. पंडिता रमाबाईंबद्दल थोडक्यात तुम्हाला सांगते की पंडिता रमाबाईंचा जन्म 23 एप्रिल 1858 आणि त्यांचं निधन झालं होतं 5 एप्रिल 1922 ला. आता कोलकाता शहरामध्ये देशभक्त त्या काळी जे होते, देशभक्त म्हणजे देशाची सेवा करणारे, देशभक्त म्हणजे देशाची सेवा करणारे किंवा देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे आनंद मोहन यांनी काय केलं होतं, स्त्रियांसाठी एक खास सभा बोलवली होती की पूर्वी आता जसं प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना समान दर्जा दिला जातो, तसं त्या काळात समान दर्जा नव्हता. म्हणून त्यांनी फक्त स्त्रियांसाठी अशी सभा बोलवली होती की एक स्त्री बोलणार आहे, एक स्त्री भाषण करणार आहे, तर सर्व स्त्रियांनी ती भाषण ऐकण्यासाठी यावं अशी त्यांनी सभा बोलवली होती. आणि लक्षात घ्या, भारतामध्ये अशी ती पहिली सभा होती पूर्ण भारतात की जी फक्त स्त्रियांसाठी पहिली सभा बोलवल्या गेलेली होती. म्हणजे विषय लक्षात घ्या, भारतातील स्त्रियांची पहिली सभा. आणि त्यावेळेला पंडिता रमाबाई त्यांना संबोधित करणार होत्या, म्हणजे बोलणार होत्या. पंडिता रमाबाईंना त्यावेळी बंगाली भाषा येत नव्हती, पण त्यांना संस्कृत भाषा चांगला येत होती. त्यांच्या मातृभाषेसारखी संस्कृत भाषा त्यांना बोलता येत होती. म्हणून त्यांनी काय केलं, संस्कृत भाषेतून त्यांनी भाषण केलं होतं आणि बंगालीतून त्याचा अनुवाद, अनुवाद म्हणजे ट्रान्सलेशन, भाषांतर. अनुवाद म्हणजे काय, ट्रान्सलेशन किंवा भाषांतर. दुसऱ्या एका जे होते बोलणारे त्यांनी मौखिक अनुवाद केला होता की त्या काय बोलताय त्याचं भाषांतर त्यांनी बंगाली, कारण की तिथल्या ज्या महिला होत्या त्या बऱ्याच बंगाली होत्या, त्यांना संस्कृत भाषा येत नव्हती. म्हणून मग जर जे काही रमाबाई बोलता आहेत हे समजण्यासाठी
एक ट्रान्सलेटर तिथे बसवलेला होता आणि त्यांचं पूर्ण भाषण ते त्यांनी मौखिक अनुवाद त्याचा केला गेला होता बंगाली भाषेमध्ये. म्हणजे या सभेचं वैशिष्ट्य काय होतं? एक तर भारतातील पहिली स्त्रियांची सभा, पहिली वक्ता स्त्री. कोणी अशा वक्ता म्हणजे स्त्रिया पुढे येऊन भाषण करत नव्हत्या. तर स्त्री वक्ता पण होत्या आणि त्यांचा म्हणजे संस्कृतमधून भाषांतरित करून बंगाली भाषेमध्ये त्याचा अनुवाद करणं अशी ह्या सभेची वैशिष्ट्य होती. पहिल्यांदाच अशी सभा घेण्यात आलेली होती. आणि परप्रांतातील परभाषक म्हणजे दुसऱ्या प्रांतातून आलेल्या ह्या रमाबाईंनी अतिशय उत्कृष्टरित्या महाभारताच्या काळामध्ये ज्या काही स्त्रिया झालेल्या होत्या त्यांच्याबद्दल माहिती देऊन सभेमध्ये प्रबोधन केलं होतं त्यांनी, की कशा प्रकारे स्त्रियांना महत्वाचं मानाचं स्थान पूर्वी होतं, पण आता स्त्रियांना तेवढं मानाचं स्थान दिलं जात नाहीये, असं त्यांनी प्रबोधनाचं काम त्यावेळेला केलं होतं. आणि ही घटना फारच आगळी-वेगळी होती. कशी होती ही घटना? फार आगळी-वेगळी होती. कारण की पहिली गोष्ट स्त्रियांसाठी सभा भरवल्या जात नव्हत्या. पुन्हा भाषण करणारी एक स्त्रीच होती आणि अशा प्रकारे अनुवाद सुद्धा त्या म्हणजे यापूर्वी कधी झालेला नव्हता. त्यामुळे ती सभा जी होती ती या कारणांसाठी प्रसिद्ध झाली होती किंवा वेगळी सभा म्हणून ती आगळी-वेगळी म्हणून गणली जात होती. कोलकाता शहर में जो एक देशभक्त थे आनंद मोहन जी, उन्होंने सिर्फ महिलाओं के लिए, खास महिलाओं के लिए पहली सभा बुलाई थी। और इस सभा का जो अलगपन क्या था? सभा यानी कि मीटिंग, सभा यानी मीटिंग उन्होंने बुलाई थी। और उसका अलग क्या था कि सब लेडीज के लिए महिलाओं के लिए बुलाई, महिलाओं की ऐसी मीटिंग जो पहली बार भारत में बुलाई गई थी। इसके पहले नहीं हुई थी, महिलाओं के लिए ऐसी कोई सभा नहीं बुलाई गई थी। और वहां पे और लोग बात करती, लेडीज के लिए तो सभा थी, महिलाओं के लिए सभा थी, पर बोलने वाली वक्ता जो थी, मतलब भाषण देने वाली जो थी, वो भी एक महिला थी। ये उसकी अलग बात थी। और पंडिता रमाबाई को बंगाली भाषा उस वक्त बोलने को नहीं आती थी, बाद में उन्होंने सीखी थी, पर उस वक्त उन्हें बंगाली बोलना नहीं आता था। पर संस्कृत उन्हें बहुत अच्छी तरह से वो बात कर सकती थी, इसलिए उन्होंने संस्कृत में भाषण किया था। वहां पे एक ट्रांसलेटर रखा हुआ था, उस ट्रांसलेटर ने वो संस्कृत का भाषण बंगाली में उन सभी महिलाओं को अनुवादित करके बोला था। तो इस तरह की ये जो सभा थी वो अलग थी। एक तो लेडीज के लिए पहली सभा, उसमें से बोलने वाली वक्ता जो थी वो भी महिला थी, और इस तरह से अनुवाद होने वाली भी ये सभा, इसलिए ये अलग थी। और उस सभा में पंडिता रमाबाई ने बहुत अच्छी तरह से पुरातन काल महाभारत में जो स्त्री महिलाएं हो गई थी, वो महिला किसी तरह आजाद थी, उनको किस तरह से मान सम्मान मिलता था, इस तरह के उदाहरण देके प्रबोधन यानी कि सबको जागृति किया था कि हमें भी इस तरह से महिलाओं को आगे बढ़ाना चाहिए, महिलाओं को मान सम्मान देना चाहिए। आई वडील बंधू यांच्या निधनानंतर एकटे जगणे किती कठीण जाते हे अनुभवल्यानंतर रमाबाईंनी विवाह करण्याचे ठरवले। अतिशय विद्वान वकील म्हणून ख्याती असलेल्या बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्या रीतसर विवाहबद्ध झाल्या। त्यावेळी त्यांचे वय 22 वर्षाचे, म्हणजे त्यावेळेच्या रूढीच्या दृष्टीने फारच वाढलेले होते। आता ही गोष्ट लक्षात घ्या। आता त्यांचे आई वडील आणि भाऊ यांचं निधन झाल्यानंतर त्यांना एकटं जीवन काढणं कठीण होतं, कारण की एकटी व्यक्ती कधीच घरात राहू शकत नाही व्यवस्थित, तिला कोणीतरी सहारा पाहिजे असतो। म्हणून त्यांनी त्यानंतर अतिशय विद्वान असे वकील बिपिन बिहारी मेधावी यांच्याशी त्यांनी रीतसर विवाह केला। पण एक लक्षात घ्या, त्यांचं विवाहाच्या वेळेला वय किती होतं? 22 वर्ष। किती होतं? 22 वर्ष। आणि मी तुम्हाला त्यांची जन्मतारीख काय सांगितली? 1858, 23 एप्रिल 1858। म्हणजे त्या काळामध्ये तुम्ही जर इतिहासाचा अभ्यास केला तर अगदी 7, 8, 9 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त मुली लग्नाच्या वयाच्या राहत नव्हत्या। 7व्या, 8व्या किंवा 9व्या वर्षी मुलींची लग्न होत होती, त्याच्यापेक्षा जास्त वयाच्या मुली लग्नाच्या राहत नव्हत्या। हा त्या काळ होता आणि त्या काळामध्ये पंडिता रमाबाईंचं काय होतं? त्यांचं वय 22 होतं। का? कारण त्यांचे वडील अनंत शास्त्री जे होते हे पण पुरोगामी विचाराचे होते। कसे होते? पुरोगामी विचाराचे होते। त्यांना स्त्रियांना शिक्षण दिलं पाहिजे, स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे, त्यांना शिक्षण दिलं पाहिजे या विचाराचे आणि या मताचे ते होते। त्यामुळे त्यांनी त्या काळातही
पंडिता रमाबाईंना शिक्षण दिलं गेलं पाहिजे हे त्यांचा हट्ट होता, म्हणून त्यांनी अतिशय लवकर आपल्या मुलीचं लग्न केलं नव्हतं. 9व्या वर्षापर्यंत त्यांनी मुलीचं लग्न केलं नाही, म्हणून त्यांना वाळीत पण टाकलं होतं अनेक लोकांनी. परंतु त्यांनी ते सगळं सहन केलं होतं आणि आपल्या मुलांना अ, शिक्षण देणं हे महत्वाचं आहे याच्यावर त्यांनी भर दिला होता. म्हणून रमाबाई वयाच्या 22व्या वर्षापर्यंत त्यांचं लग्न झालेलं नव्हतं. ही गोष्ट तुम्हाला मी मुद्दाम सांगितली कारण की त्या काळामध्ये इतक्या उशिरापर्यंत मुलींची लग्न राहत नव्हती. ते करूनच टाकायचे त्यांचे आई-वडील. पण पंडिता रमाबाईंचे वडील सुद्धा सुधारक विचारांचे होते, म्हणून त्यांनी आपल्या मुलींच्या शिक्षणाला महत्त्व दिलं होतं आणि अशा चांगल्या घरात चांगल्या संस्कारामध्ये त्या वाढलेल्या होत्या. म्हणूनच त्यांचे विचार सुद्धा पुरोगामी आणि पुढारलेले होते. आलं लक्षात? आता जब रमाबाई के माताजी, पिताजी और उनके भाई इनका निधन हो गया, फिर वो अकेली रह रही थी। फिर उन्होंने तय किया कि मैं अभी शादी कर लेती हूँ। तो एक वकील थे, अच्छे विद्वान वकील थे, बिपिन बिहारी मेधावी, इनसे उन्होंने शादी की। अभी शादी के वक्त उनकी एज क्या थी? 22, 22 साल की वो थी। अभी मैंने आपको बताया कि उनकी बर्थ डेट, उनका जन्म हुआ था 1858 में, 1858 में ना। तो उस वक्त लड़कियों की शादी इतना 22 साल तक तो नहीं रहती थी। आज 7 साल, 8 साल, ज़्यादा से ज़्यादा 9-10 साल की लड़कियों की शादी हो जाती थी। उसके ऊपर बिना शादी वाली लड़की कहीं पे भी कोई भी नहीं रखता था। पेरेंट्स कम से कम उम्र में उनकी शादी करवा देते थे। पर रमाबाई के जो पिताजी थे अनंत शास्त्री, ये भी पुरोगामी विचार, उनके विचार भी सुधारक थे। वो जानते थे कि लड़की हुई तो भी मेरी बेटी को पढ़ाना चाहिए। लड़कियों को, महिलाओं को पढ़ाई का महत्व वो जानते थे। उन्हें पढ़ाना चाहिए ये उनके दिमाग में था, इसलिए उन्होंने रमाबाई को पढ़ाई के लिए उनकी शादी जल्दी नहीं की थी। मतलब रमाबाई के पिताजी, माताजी, उन लोगों ने उनके ऊपर ऐसे संस्कार किए हुए थे, इसीलिए वो भी अच्छी तरह से आगे अपना समाज सेवा का काम कर सकी। मतलब घर से ही उनको वो संस्कार मिले हुए थे उनके पिताजी ने भी, इसलिए तो 22 साल होने तक उनकी शादी नहीं हुई थी। नहीं तो उस काल में इतनी बड़ी उम्र तक कोई भी लड़कियां कुंवारी नहीं रहती थी, उनकी शादी हो ही जाती थी। पर रमाबाई के पिताजी ने उनकी पढ़ाई को महत्व दिया था, पढ़ाई करना जरूरी है, इसलिए उनकी शादी जल्दी नहीं हुई थी। विवाहानंतर 2 वर्षांच्या आतच बिपिन बाबूंचे निधन झाले। महाराष्ट्रातील सुधारकांच्या विनंतीवरून रमाबाई आपल्या तान्ह्या मुलीला घेऊन पुण्यात आल्या। त्यांचे पहिले व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झाले। तिथेच प्रत्येक आठवड्यात एकेका घरी त्यांचे व्याख्यान व्हावे असे ठरले। बाई माणूस बोलते तरी कशी हे पाहण्याची उत्कंठा प्रत्येक पुरुषाला लागली होती। व्याख्यानाला येणाऱ्याने आपल्यासोबत घरातल्या एका स्त्रीला आणल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी पंडिताबाईंच्या व्याख्यानाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये एक अटच घातलेली असे। अशी आठवण आपल्या सासऱ्यांबरोबर सभेला गेलेल्या काशीबाई कानिटकरांनी लिहून ठेवली आहे। आता लक्षात घ्या, पंडिता रमाबाईंचं लग्न झालं आणि 2 वर्षानंतरच दुर्दैवाने त्यांचे पती बिपिन बाबूंचं पण निधन झालं। नंतर महाराष्ट्रातील जे समाजसुधारक होते, आपल्याकडे पण आपल्याकडे बरेच त्यावेळेला न्यायमूर्ती रानडे होते, त्याच्यानंतर गवा जोशी होते, पुण्यामध्ये त्यावेळेला बरेच कार्य, विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं बरंच कार्य तिथे चालू होतं पुण्यामध्ये समाजसुधारकांचं। मग या समाजसुधारकांच्या विनंतीवरून त्यांनी विनंती केली होती रमाबाईंना की तुम्ही पुण्यात आलेले आहे तर तुम्ही व्याख्यान द्या। तर पहिलं व्याख्यान न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी झालं। आता इथे तुम्हाला एक थोडीशी कल्पना द्यायची मला। न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नींचं नाव पण रमाबाई रानडे, हे आपण कधी कधी अभ्यास करताना गोंधळ होतो। न्यायमूर्ती रानडेंच्या पत्नींचं नाव पण होतं रमाबाई रानडे, पण त्या रमाबाई रानडे होत्या आणि ह्या पंडिता रमाबाई आहेत, हे लक्षात घ्या। कधी कधी आपल्या डोळ्यासमोर पंडिता रमाबाई म्हटलं की पटकन रमाबाई रानडे आठवतात, तर तसं नाही, रमाबाई रानडे वेगळ्या आणि पंडिता रमाबाई या वेगळ्या आहेत। न्यायमूर्ती रानडे यांच्या घरी त्यांचं पहिलं व्याख्यान झालं होतं आणि तिथेच त्यांनी ठरवलं होतं की प्रत्येकाच्या घरी एक एक, म्हणजे त्यांचे आणखीन जे काही सहकारी होते, मी जर सांगितलं गवा जोशी वगैरे, हे त्यांच्या प्रत्येकाच्या घरी जायचं, भांडारकर असे बरेच त्यांचे सहकारी होते। त्यांनी बरंच त्यावेळेला समाज सुधारणेचं काम पुण्यामध्ये चालू होतं, तर प्रत्येकाच्या घरी जायचं आणि व्याख्यान ठेवायचं असं ठरलं होतं। आणि
मी तुम्हाला आधीच सांगितलं त्या काळामध्ये महिला पुढे येऊन भाषण करत नव्हत्या. त्यामुळे बाई माणूस म्हणजे कशा प्रकारे भाषण करते, बाई कशा प्रकारे बोलते हे बघण्याची प्रत्येक पुरुषाला उत्कंठा लागलेली होती. म्हणजे त्यांना असं अ, विचार वाटत बाई कसं काय भाषण करत असेल इतक्या सगळ्यांच्या समोर बसून. म्हणून त्यांना ते भाषणाला यायचं होतं. पण रमाबाईंनी त्यांचं जे निमंत्रण पत्रिका असते त्याच्यामध्ये एक अटच ठेवली होती, की जर तुम्हाला व्याख्यानाला यायचं असेल, तर तुमच्या घरातली एक स्त्री मग तुमची आई असो, बहीण असो, पत्नी असो, कोणी सून असो, त्याला तुम्ही सोबत घेऊन या. तुमच्या घरातली एक स्त्री तुम्ही महिला सोबत आणा, तरच तुम्हाला व्याख्यानाला येता येईल. याच्यामागे कारण काय होतं, की ज्या महिला घरात आहेत, त्या महिला बाहेर निघतील आणि त्यांच्यामध्ये सुद्धा जागृती होईल. त्यांना संवाद जास्तीत जास्त कोणाशी साधायचा होता? महिलांनाच साधायचा. महिलांशीच त्यांना साधायचा होता. महिलांनी घराबाहेर पडलं पाहिजे, महिलांनी स्वतंत्र विचार केले पाहिजे. हाच तर त्यांचा उद्देश होता ना. मग पुरुष तर येतीलच व्याख्यानाला. पण त्यांनी अट काय ठेवली होती, ज्या पुरुषाबरोबर त्याच्या घरातली एखादी कोणी महिला असेल, तोच पुरुष व्याख्यानाला येऊ शकेल. अशी अट त्यांनी ठेवली होती आणि हे कशावरून समजलं? तर काशीबाई कानिटकर या पण एक समाजसेविका होत्या. तर काशीबाई कानिटकरांनी त्यांच्या पुस्तकात किंवा त्यांच्या कुठे लिहून ठेवलेलं आहे त्यांनी, की त्या रमाबाईंच्या रानड्यांच्या व्याख्यानमालेला त्यांच्या सासऱ्यांच्या बरोबर गेल्या होत्या. म्हणजे काशीबाई कानिटकरांना त्यांचे सासरे सोबत घेऊन गेले होते त्या व्याख्यानमालेसाठी. येते लक्षात? अभी रमाबाई की शादी के बाद सिर्फ 2 साल में ही उनके पति बिपिन बाबू उनका निधन हो गया था। फिर महाराष्ट्र में भी समाज सुधारकों का काम चालू ही था उस वक्त। न्यायमूर्ति रानडे थे, गवा जोशी थे, भांडारकर, विष्णु शास्त्री चिपळूणकर ऐसे बहुत सारे समाज सुधारकों का काम उस वक्त चालू था। तो उन लोगों ने रमाबाई को रिक्वेस्ट की कि आप यहाँ पे आओ और हमारे यहाँ पे व्याख्यान दो। और पूना में आने के बाद न्यायमूर्ति रानडे जो थे उनके घर पे उनका पहला भाषण हुआ था। सब लोगों को वहां पे इसे उत्कंठा थी कि एक महिला भाषण दे रही तो महिला किस तरह से बात करती होगी, किस तरह से वो भाषण करती होगी, ये सब लोगों के मन में जानने की उत्सुकता थी। पर रमाबाई ने उनके व्याख्यान को आने के लिए एक अट रखी थी। मतलब उन्होंने क्या कहा था कि अट यानी कि कंडीशन कि मेरे व्याख्यान को आने के लिए हर पुरुष को अपने घर में की किसी महिला को साथ लाना होगा। आपकी माँ हो, बहन हो, बेटी हो, बहू हो, पत्नी हो, कोई भी हो, पर आपके घर की एक महिला भी आपके साथ मेरा भाषण सुनने के लिए आनी चाहिए। यानी कि क्या होगा, महिलाओं को उनको जनजागृति किसके लिए करनी थी? महिलाओं के लिए करनी थी। महिलाओं को घर के बाहर निकाल कर उनको स्वतंत्र विचार किस तरह से किया जाए, स्वतंत्र होने की स्वतंत्रता क्या होती है ये महिलाओं को पता चले, इसलिए तो वो उनको कार्य करना था ना। इसलिए उन्होंने ये शर्त रखी थी, कंडीशन रखी थी कि मेरे व्याख्यान को जो कोई भी इंसान आदमी आएगा, पुरुष आएगा तो उसने उसके घर की किसी महिला को साथ लाना है, तभी वो व्याख्यान सुन सकता था। ये किसने कहा था? काशीबाई कानिटकर जी के ससुर जी उनको लेके गए थे और रमाबाई जी का भाषण सुनने के लिए। तो काशीबाई कानिटकर ये भी महाराष्ट्र की एक थोर समाज सेविका है। उन्होंने उनकी किताब में ये लिख के रखा था कि मैं अपने ससुर के साथ पंडिता रमाबाई का भाषण सुनने के लिए गई थी। स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे। शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या गेल्या पाहिजे, अशी शिफारस त्यांनी हंटर कमिशनकडे केली। स्त्रियांनी स्वतः शिकलं पाहिजे आणि इतरांनाही शिकवलं पाहिजे, म्हणून त्यांना आता स्त्रियांसाठी इंग्रजी भाषा किंवा इतर कोणती संस्कृत भाषा शिकणं कठीण आहे, म्हणून त्यांना त्यांच्या मातृभाषेत म्हणजे जी भाषा त्यांना अगोदरपासून येत आहे, मदर टंग, मातृभाषा मतलब मदर टंग मध्ये त्यांना जे काही त्यांचं शिक्षण आहे त्यांना ते उपलब्ध करून दिलं पाहिजे आणि स्त्रियांनी मुलींनी शिक्षण घ्यायला पाहिजे, म्हणून त्यांना शिष्यवृत्त्या म्हणजे स्कॉलरशिप दिल्या गेल्या पाहिजे, अशी शिफारस त्यांनी त्या काळी हंटर कमिशन हे इंग्रज सरकारचं कमिशन होतं जे शिक्षणासाठी नेमलेलं होतं। कशा प्रकारे आपण शिक्षणाच्या सोयी सवलती देऊ शकतो यासाठी हे हंटर कमिशन नेमलेलं होतं, म्हणून त्यांनी त्याच्याकडे मागणी केली होती। महिलाओं ने सीखना चाहिए और दूसरों को सिखाना चाहिए, इसलिए उनको मातृभाषा में ज्ञान मिलना चाहिए, मातृभाषा में उनको ज्ञान अवेलेबल करके देना चाहिए और उनके लिए स्कॉलरशिप भी उनको देनी चाहिए। अगर स्कॉलरशिप मिली तो लड़कियां महिलाएं पढ़ाई के लिए आगे आएगी। ऐसे शिफारस जो थी ये
पंडिता रमाबाई ने हंटर कमीशन के पास की थी। हंटर कमीशन ये अंग्रेज सरकार का कमीशन था जो भारत में किस तरह से पढ़ाई दी की जा सकती है, किस तरह से पढ़ाई की सोई मतलब पढ़ाई का जो कुछ भी था, किस तरह से स्कूल ओपन करना वगैरह, ये सब हंटर कमीशन के अंडर आता था। तो वहां पे इन्होंने ये सिफारिश की थी कि आप इस तरह से महिलाओं को उनकी मदर टंग में ही पहले ज्ञान दो, क्योंकि हर एक महिला को इंग्लिश पढ़ना या फिर संस्कृत भाषा पढ़ना ये उनको नहीं आता था ना। ये सब पढ़ना और फिर से ज्ञान लेना, उससे अच्छा जो उनकी मदर टंग के उसमें उनको ज्ञान अवेलेबल करके दो, उनको स्कॉलरशिप दो। ऐसा उन्होंने उस टाइप हंटर कमीशन को ये दिया, ये सिफारिश दी थी उन्होंने, लेटर लिख के दिया था की आप इस तरह से करो। इंग्रजांच्या काळामध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेसंबंधीचं धोरण आखणारी डब्ल्यू हंटर हे अध्यक्ष होते त्या कमिशनची। जी कमिटी होती त्याला हंटर कमिशन म्हटलं जातं। म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये भारतीय शिक्षण व्यवस्थेचं कसं धोरण आखायचं याची जी कमिटी होती त्याचे जे अध्यक्ष होतं त्यांचं नावच होतं हंटर, म्हणून त्याला हंटर कमिशन असं म्हटलं जायचं। आलं लक्षात? त्यानंतर अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी कार्य करण्याचा आपला निश्चय रमाबाईंनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथल्या पुढाऱ्यांना आणि धनवानांना कळवला। पण अशा कार्याची समाजाला काही गरज आहे हा विचारच काहींना पटला नाही। एका उदार गृहस्थाने 10,000 रुपये देऊन त्या रकमेत रमाबाईंनी त्यांचे 40,000 रुपयात होणारे काम करून दाखवावे अशी अट घातली। आता रमाबाईंनी त्यांच्या कार्याला सुरुवात केली होती। अनाथ, अपंग, विधवा अशा स्त्रियांची सेवा करून त्यांना स्वावलंबी जीवन जगता यावं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करता यावं म्हणून त्यांनी निश्चय केला होता। मग त्यांनी काय केलं, काही आश्रम स्थापन करायचे होते त्यांना, म्हणून त्यांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद इथे जे काही मोठे-मोठे पुढारी होते किंवा धनवान लोक होते, व्यापारी वगैरे, त्यांना त्यांनी सांगितलं की मला समाजामध्ये असं-असं कार्य करायचं आहे, तर काही आर्थिक मदत हवी आहे। अशा कार्याची समाजाला काही गरज आहे का हा विचारच काही लोकांना पटला नाही। कारण की बघा, अनाथ म्हणजे काय? ज्यांना आई-वडील पालक नाहीयेत अशा महिला, अपंग म्हणजे ज्यांना शारीरिक व्यंग आहे अशा महिला, आणि विधवा म्हणजे जिचे पती वारलेले आहेत अशा महिला। मग लोकांना वाटायचं ह्या महिलांना कशाला स्वावलंबी व्हायला पाहिजे, यांना काय गरज आहे जगण्याची आणि स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची, कशाला हे कार्य करायचं, असं काही काही लोकांची त्यावेळेची मानसिकता होती। हे असं काही कार्य करायला पाहिजे असं त्या लोकांना पटत नव्हतं। एका गृहस्थाने तर काय सांगितलं, मी तुम्हाला 10,000 रुपये देतो, पण तुम्ही जे काही काम करणार आहेत, आश्रम वगैरे उभारायचं, 40,000 रुपये ज्याला खर्च येणार आहे, ते काम तुम्ही मला 10,000त करून दाखवलं तर मी तुम्हाला 10,000 रुपये देईल। म्हणजे त्याने काय अट दिली की 40,000 रुपयाचं काम तुम्ही 10,000 मध्ये करून दाखवा, तर मी तुम्हाला जे 10,000 रुपये जी देणगी द्यायची ती देईल। कारण ते लोकांना त्या काळामध्ये ह्या कार्याचं महत्वच पटत नव्हतं। त्यांना असं वाटायचं की हा वायफळ खर्च आहे, म्हणून त्यांनी तशी अट टाकली होती। त्यांना वाटलं की रमाबाई काही 40,000चं काम 10,000 रुपयामध्ये करून दाखवणार नाही आणि आपल्याला काही 10,000 रुपये द्यावे लागणार नहीं। अभी अनाथ, अपंग और विधवा ऐसी स्त्रियों की सेवा करके उनको स्वावलंबी यानी खुद के पैरों पे खड़ा करना, सेल्फ डिपेंडेंट उनको बनाना था। स्वावलंबी यानी सेल्फ डिपेंडेंट उनको बनाना था, इसलिए उन्होंने कुछ काम करना है, कि आश्रम खोल के फिर वहां पे कुछ काम की शुरुआत करें, ऐसे उनके दिमाग में था। इसलिए उन्होंने पूना, मुंबई, अहमदाबाद यहाँ के जो बड़े बड़े लोग थे, धनवान लोग थे, उनको कहा कि आप प्लीज हम लोगों को हेल्प करो, मदद करो पैसों की। तो लोगों को लगता था ये अनाथ, अपंग, अनाथ यानी कि जिनके माँ बाप नहीं है, फिर कोई उनको संभालने वाला नहीं है, अपंग यानी कि फिजिकली चैलेंज लोग होते हैं जिनको कुछ प्रॉब्लम है, या फिर विधवा लोग, विधवा औरतें, तो लोगों को लगता, इन लोगों को ऐसा लगता था कि इन औरतों की क्या जरूरत है समाज को, इनकी कोई जरूरत नहीं है, इनको क्यों स्वावलंबी होना है, क्यों इनके लिए काम करना है, क्यों इनके लिए पैसा वेस्ट करना है, ऐसा तब के लोगों की मानसिकता थी। इसलिए ये विचार जो था रमाबाई का वो लोगों को नहीं पसंद आता था। एक उदार गृहस्थ ने तो उनको चैलेंज दे दिया कि ठीक है, मैं आपको 10,000 रुपए दूंगा, पर 40,000 का जो काम है, कुछ भी आपको आश्रम वगैरह बनाना होगा, तो जो 40,000 का काम है वो आप मुझे सिर्फ 10,000 में करके दिखाओगे तो मैं आपको 10,000 रुपए डोनेशन दूंगा, ऐसी उसने कंडिशन रख दी थी। मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत, जेथपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू मात्र आहे तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परामुख होणार नाही।
स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. रमाबाईच्या ह्या उद्गारावरून त्यांना एकूणच स्त्री जातीविषयी किती अपार प्रेम होते आणि त्यांचे दुःख दूर करण्याच्या विषयी किती तळमळ होती हे दिसून येते. आता इथे काय म्हटले त्याने की मला भारतातल्या सर्व स्त्रिया सारख्या आहेत, मग त्या अनाथ, अपंग, विधवा असो किंवा विवाहित असो, कोणत्याही स्त्रिया असो, सगळ्या स्त्रिया भारतातल्या मला सारख्या आहेत आणि जोपर्यंत माझ्या शरीरात रक्ताचा एक बिंदू आहे तोपर्यंत मी या स्त्री जातीचे कल्याण करण्यासाठी आणि त्यांच्या सुधारणा करण्याच्या कामासाठी मी परामुख होणार नाही. म्हणजे मी ते काम करतच राहणार. माझ्या अंगामध्ये जोपर्यंत एक रक्ताचा थेंब शेवटचा आहे तोपर्यंत महिलांच्या कल्याणासाठी मी काम करत राहणार, हे त्यांचं ध्येय होतं. आणि स्त्री जातीचे सुधारणा करण्याचं हे जे व्रत मी धारण केलं आहे ते व्रत मी सोडणार नाही, परामुख होणार नाही, म्हणजे त्याच्यापासून मी लांब जाणार नाही असं त्यांनी ठरवलंच होतं. आणि त्यांच्या ह्या वाक्यावरूनच आपल्याला समजतं की स्त्रियांविषयी त्यांच्या मनात किती प्रेम होतं आणि त्यांचं दुःख दूर करण्याची किती तळमळ त्यांच्यामध्ये होती. पंडिता रमाबाई क्या कहती थी कि जब तक मेरे शरीर में खून की एक बूंद है तब तक मैं स्त्रियों के कल्याण के लिए, हित के लिए और उनके जीवन में सुधारणा लाने के लिए मैं लड़ती रहूंगी, मैं कार्य करती रहूंगी। ये मैंने व्रत लिया है। ये मैंने व्रत लिया हुआ है, यानी कि ये काम मैं करती रहूंगी, तो इससे मैं परामुख नहीं होगी, यानी इससे मैं भागूंगी नहीं। जब तक मेरे खून में एक कतरा बचा हुआ है तब तक मैं स्त्रियों के लिए, महिलाओं के लिए काम करती रहूंगी। तो उनके इस वाक्य से ही हमें पता चलता है कि महिलाओं के लिए उनके मन में कितना प्यार था और उनका दुख दूर करने के लिए एक तळमळ, यानी कि उनके मन में एक इच्छा थी कि मैं इन महिलाओं को दुख से, इनका दुख में कुछ तो भी दूर कर सकूं, इसलिए वो हमेशा तैयार रहती थी। रमाबाईंची कन्या मनोरमा परदेशातून ब्रेल लिपी शिकून आल्यामुळे अंध स्त्रियांच्याही शिक्षणाची सोय झाली. पंडिता रमाबाईंनी मुक्त मिशनची स्थापना केली. मुक्त मिशनमध्ये जुजबी शिक्षण देऊन मुलींना स्वावलंबी करत असतानाच रमाबाईंनी एक एक लहान उद्योग व्यवसाय सुरू केले. केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे, वाखाच्या दोऱ्या वळणे, वेताच्या खुर्च्या विणणे, लेस, स्वेटर, मोजे विणणे, गाई बैलांचे खिल्लार, शेळ्या मेंढ्यांची चरणी, म्हशींचा गोठा, दूध दुभते, कुक्कुटपालन, सांडपाणी, मैल्यापासून खतं, भांड्यावरती नावं घालणे, भांड्यांना कलही करणे, हातमागावर कापड सतरंजा विणणे, घाण्यावर तेल काढणे, छापखान्यातील टाईप जुळवणे, सोडणे, चित्रे छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाना चालवणे, धोबी काम, असे कितीतरी प्रकारचे उद्योग स्त्रिया करत. ही त्या काळात फारच नवलाची गोष्ट ठरली. 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर, चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतःच तयार केला आणि डोक्यावर विटांचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. श्रमप्रतिष्ठेचा धडा त्यांनी आपल्या कृतीतून आश्रमातील मुलींना नेहमीच दिला. आता रमाबाईंसारखी त्यांची मुलगी मनोरमा ही पण हुशार होती. ती परदेशात शिकून तिने ब्रेल लिपी, आता ब्रेल लिपी ही अंध व्यक्तींसाठीची लिपी असते, म्हणजे त्या लिपीमध्ये लिहिलेलं अंध व्यक्ती त्यांची एक मेथड असते त्याच्याने ते वाचू शकतात. तर ती लिपी मनोरमा प्रदेशातून शिकून आली होती, त्यामुळे अंध स्त्रियांच्या शिक्षणाची पण सोय झाली होती. म्हणजे त्यांनी अंध स्त्रियांचा पण विचार केला होता की त्यांच्या शिक्षणासाठी. पंडिता रमाबाईंनी मुक्ती मिशनची स्थापना केली. मुक्ती मिशन ही त्यांनी स्त्रियांना स्वावलंबनाचे शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेली संस्था होती. या मुक्ती मिशन मध्ये त्यांनी जुजबी म्हणजे कामापुरतं उद्योगासाठीचं वगैरे शिक्षण मुलींना दिलं आणि देता देताच त्यांनी काय केलं, त्यांना फक्त शिक्षणच दिलं असं नाही तर स्वतःचे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन दिलं, उद्योग व्यवसाय सुरू केले. आता काय काय उद्योग व्यवसाय त्यांनी सुरू केले की केळीच्या सोपट्यापासून टोपल्या बनवणे. केळीचं सोपटं म्हणजे केळीच्या झाड जे असतं ना केळीचं, त्याच्यामध्ये केळीच्या दोऱ्या निघतात त्याच्यातून. केळी सोपटा म्हणजे केळीच्या झाडातून दोऱ्या निघतात केळीच्या, तर त्याच्यापासून काय तयार करायचं, टोपल्या बनवायच्या. केळीच्या झाडाच्या दोऱ्यांपासून टोपल्या बनवायच्या. वाखाच्या दोऱ्या विणे, वाख म्हणजे तागाची रस्सी असते, तागाची दोरी असते, तर तिचा काय वाखाच्या त्या दोऱ्या वळणे म्हणजे बनवणे. वेताच्या खुर्च्या विणणे, वेताची खुर्ची असते ना वेत, अतिशय आता बघा तुम्ही कुठेतरी असं लवचिक अशी लाकडाची नळी असते आणि त्याचा वेताच्या खुर्च्या बनवल्या जातात. कुठे कुठे असे ते झोपाळे वगैरे पण टांगलेले असतात बघा वेताचे, तर वेताच्या खुर्च्या बनवणे. त्यानंतर लेस, स्वेटर, मोजे विणणे,
हे सगळं महिलांनाच येणारी कामं होती ना, तर हे त्यांनी त्यांना करायला हे केलं, प्रोत्साहन दिलं. त्याप्रमाणे गाई बैलांचा खिल्लार म्हणजे गाई बैल पाळणं, त्यांचा खिल्लार म्हणजे त्यांचा कळप. खूप सारे गाई बैल त्यांना पाळायचं आणि त्यांच्यापासून दूध दुभतं, जे दूध वगैरे मिळतं त्याचा व्यवसाय करायचा. असं त्यांनी केलेलं होतं. शेळ्या मेंढ्यांची चरणी म्हणजे शेळ्या मेंढ्यांचा चारायचा काही भाग शेळ्या मेंढ्यांना पण चारायचा म्हणजे त्यांना चरणी म्हणजे त्यांच्या चाऱ्याचा प्रदेश. हं. ते चाऱ्याच्या प्रदेशामध्ये येऊन त्यांना हे करायचं आणि त्यांच्यापासून लोकर काढणे, आणखीन पुन्हा काही त्यांचं जे काही आहे उद्योग त्याच्यापासून केले जायचे म्हणून त्यांची चरणी म्हणजे शेळ्या मेंढ्यांच्या चारण्याचा प्रदेश. म्हशींचा गोठा म्हणजे त्यांनी काय केलं पशुपालन केलं होतं. थोडक्यात म्हणजे काय पशुपालन केलं होतं. त्याच्यापासून दूध वगैरे मिळवायचं. त्याच्यापासून अ, उद्योग करायचे. दूध विकणं वगैरे अशा प्रकारचे दुधापासून तूप बनवणं, ताक बनवणं हे अशा प्रकारे करणं त्यांनी सुरू केलं होतं. कुक्कुटपालन म्हणजे कोंबड्यांचं पालन. कुक्कुट म्हणजे पालन म्हणजे कोंबड्या पाळणे. सांडपाणी किंवा मैलेपासून जे घाणेरडं पाणी आपल्या घरातलं असतं किंवा मैला असतो त्याच्यापासून काय खतं तयार करायची. आता पूर्वी ना स्टीलचे वगैरे किंवा सॉरी स्टीलचे भांडे तर नव्हते त्या काळामध्ये. पण तांबे, पितळाचे वगैरे जे धातूंचे भांडे राहायचे त्याच्यावरती नावं टाकली जायची. प्रत्येकाचं ज्याचं भांडं आहे त्याचं नाव टाकलं जायचं. तर अशा प्रकारे भांड्यावर नावे टाकणे, भांड्यांना कलही करणे. कलही करणे म्हणजे हे जे काही धातूंचे भांडे होते त्यांच्यामध्ये कथील हा धातू वापरून कलई केली जायची भांड्यांना. अशा प्रकारचे उद्योग. हातमागावरती कापड, सतरंजा विणणे, घाण्यावरती तेल काढणे, छापखान्यामध्ये सुद्धा अक्षरं जुळवणे. त्या पूर्वी प्रिंटर जे होते छापखाने म्हणजे प्रिंटिंगच्या ज्या मशीन होत्या त्या काही कामं हाताने जुळवाजुळव करावी लागायची शब्दांची. तर ते टाइप जुळवणे, चित्र छापणे, कागद मोडणे, पुस्तक बांधणे, दवाखाने चालवणे, असे काम त्या महिलांनी केलेले होते. किंवा धोबीकाम असे असे कित्येक प्रकार. दवाखाने चालवणे म्हणजे वैद्यकीय औषधींचं थोडंफार ज्याला जुजबी ज्ञान असेल, आयुर्वेदातल्या औषधींचं ते दवाखाने चालवते. अगदी डॉक्टर सारखे मोठे-मोठे दवाखाने नाही. ज्यांना आयुर्वेदाचं थोडंफार ज्ञान आहे, अशा प्रकारचं वैद्यकीय थोडंफार काय म्हणता येईल आपल्याला औषधं कोणाला देता येतील साध्या-सुध्या आजारांवरती. तर तशा प्रकारचं त्यांनी कामं म्हणजे फक्त शिक्षण न देता महिलांना वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग त्यांनी स्थापन करून दिलेले होते. क्या किया था रमाबाई ने? पहले तो उनकी बेटी भी फॉरेन से ब्रेल लिपि पढ़ के आई थी। ब्रेल लिपि यानी कि जो अंध व्यक्ति होते हैं उनको वो लिपि से वो पढ़ सकते हैं। उनकी पढ़ने की लिपि होती ब्रेल लिपि। तो इससे क्या हो गया जो अंध महिला थी उनको भी पढ़ाई करना इजी हो गया था। फिर पंडिता रमाबाई ने मुक्ति मिशन नाम का आश्रम स्थापन किया और मुक्ति मिशन में उन्होंने क्या किया लेडीज को थोड़ा बहुत जुज भी यानी कि थोड़ा बहुत पढ़ाई करके पर उन्होंने क्या किया पढ़ाई तो दी पर उसके साथ उनको खुद के उद्योग यानी कि छोटे छोटे क्या बोल सकते हैं हम ऐसे बिजनेस चालू कर दिए थे जिसके अंदर केली के सोपड़े केली का जो झाड़ होता है ना बनाना ट्री से ऐसे धागा निकलता है उससे टोपली बनाना उसके बाद में वात नाम की एक वनस्पति होती है उससे रस्सी बनाना जो हम देखते हैं ना वात की खुर्ची वगैरह वजह से लकड़ी टाइप की होती है उसकी खुर्ची बनाना चेयर बनाना स्वेटर बनाना मोजे बिनना उसके बाद में उन्होंने बहुत सारे गाय बैल बकरी भेड़ सब उनको पाला हुआ था और उनके जो दूध वगैरह उनका मिलता था उससे कुछ चीजें बना के बेचना दूध दुभते का बिजनेस करना मुर्गियां पालना ये सब उन्होंने किया हुआ था उससे फिर भी सांड पानी जो घर का होता है ना मलमूत्र सांड पानी उससे खत बनाना खत यानी फर्टिलाइजर जो पेड़ों को पौधों को हम डालते हैं ना पोषक द्रव्य खत बनाते हैं फर्टिलाइजर बनाना बर्तनों के ऊपर नाम डालना उस वक्त जो धातु के बर्तन होते थे तांबे पित्तल के तो उसके ऊपर नाम डाला जाता था तो वो नाम डालना बर्तनों को कलही करना हाथ में आ गया यानी कि हैंडलूम की चीजें बनाना जैसे सतरंजी बनाना अ, वगैरह हैंडलूम की कुछ चीजें बनाना ऑयल मिल जैसे घाना ना लकड़ी का घाना होता है जिससे ऑयल बनाते हैं तो वो ऑयल बनाना और फिर उनके प्रिंटिंग प्रेस होती थी अभी जैसे प्रिंटिंग में फटाफट प्रिंटिंग होता है उस वक्त वैसा नहीं होता था हाथ से कुछ शब्द जोड़ने पड़ते थे तो प्रिंटिंग प्रेस में वो शब्द जोड़ने चित्र छापने ये सब उन्होंने लेडीज को सिखाया भी था और उसके उद्योग भी चालू कर दिए थे पुस्तक बांधना छोटी मोटी दवाइयों का दवाखाना खोलना आयुर्वेदिक दवाइयों का कपड़े धोना यानी कि लॉन्ड्री का काम इस प्रकार के छोटे मोटे बिजनेस उद्योग उन लोगों ने
चालू कर दिए थे महिलाओं के लिए। और उस समय महिलाएं ये सब काम कर रही है, ये लोगों के लिए बहुत आश्चर्य की बात थी, नवलय की बात, यानी कि अजब काम हो रहा था कि महिलाएं ये सब कार्य कैसे कर सकती है घर के बाहर निकल के। तो ये आश्चर्य की बात थी त्या काळामध्ये, हे सगळ्या महिला हे उद्योग करतायत ही खूप आश्चर्याची गोष्ट होती। आणि त्याच वेळेला 2,500 लोक एका वेळेला बसू शकतील असं प्रार्थना मंदिर म्हणजे चर्च, कारण की पंडिता रमाबाईंनी नंतर ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केलेला होता म्हणून त्यांनी चर्च बांधण्याचं, प्रार्थना मंदिर बांधण्याचं ठरवलं। आता इथे काटकसर म्हणजे बचत करायची होती त्यांना, बरोबर? मग त्या बचतीसाठी त्यांनी काय केलं, की जो आराखडा आहे म्हणजे जे स्ट्रक्चर कसं बनवायचं काय हे स्वतःच तयार केलं। त्याचप्रमाणे डोक्यांवरती विटांचे घमेले घेऊन बांधकामाला सुद्धा त्यांनी स्वतः हातभार लावला। कुठलंही काम करण्यास त्यांनी कधी कमीपणा मांडला नाही। श्रम प्रतिष्ठेचा धडा म्हणजे श्रम हे महत्वाचे आहे, श्रमालाच प्रतिष्ठा आहे। तुम्ही नुसतं आयतं बसून खाल तर त्याला काही अर्थ नाहीये, श्रमालाच प्रतिष्ठा आहे हे त्यांनी आपल्या कृतीतून त्यांच्या आश्रमातल्या मुलींना नेहमी पटवून दिलं होतं। कारण की पंडिता रमाबाई जर स्वतः असं विटं वाहण्याचं वगैरे काम करतील तर आपोआपच त्यांच्या आश्रमातील मुली आणि महिला पण ते काम करतील। जर रमाबाईंनी ते काम केलं नसतं तर त्यांनाही ते काम करावं असं वाटलं नसतं इतर मुलींना, म्हणून त्यांनी श्रमप्रतिष्ठेचा धडा स्वतःच्या कामातून घालून दिलेला होता। उस वक्त जब रमाबाई ने 2,500 लोग यानी कि 2,500 लोग बैठ सकेंगे, इतना बड़ा उनको एक प्रार्थना मंदिर बनाना था। तो वो अभी उसमें बचत काटकसर यानी कि बचत करना था, पैसे बचाने थे। तो उन्होंने क्या किया, उसका जो स्ट्रक्चर था बनाने का वो खुद बनाने का उन्होंने तय किया। दूसरे के पास से बनाएगी तो उसको पैसा देना पड़ता था, पर इन्होंने क्या किया, ये सब खुद बनाने का तय किया। उसके बाद में उन्होंने जो वीट होती ना, वो वीट भी खुद अपने सर पे लेके जाना का मतलब खुद उन्होंने बांधकाम के काम में भी जो गवंडी काम करते हैं ना ये लोग, तो उसके अंदर भी वो खुद काम करने लगी। जैसे हम लोग देखते हैं ना ऐसे सर के ऊपर ऐसे घमेली लेके जाती है कुछ लेडीज, तो वो सब काम भी उन्होंने खुद किया। क्यों? पैसे बचाने के लिए भी, और वो श्रम यानी मेहनत, मेहनत को उनको महत्व देना था, वो हमेशा मेहनत को महत्व देती थी। फिर मेहनत किसी भी काम में हो, कोई भी काम छोटा या बड़ा नहीं होता है, मेहनत करना जरूरी होता है और यही मेहनत ही श्रेष्ठ है सब में। ये उन्होंने अपनी आश्रम की महिलाओं को, लड़कियों को सिखाया था। क्या है? श्रम प्रतिष्ठा, मेहनत ही सबसे बड़ी प्रतिष्ठा है। ये लेसन उनकी कृति से ही लड़कियां लेती थी, उनको कोई और बताने की जरूरत नहीं पड़ती थी। अगर खुद रमाबाई इतनी मेहनत कर रही है तो अपने आप उनके आश्रम की लड़कियां भी वो काम करने में उनको भी खुशी मिलती थी। रमाबाईंचे आयुष्य म्हणजे संघर्षाची आणि संकटाची एक दीर्घ साखळी होती, पण त्या खचल्या नाहीत। स्त्रीचा एक व्यक्ती म्हणून विचार आणि विकास करू पाहणाऱ्या पंडिता रमाबाई या सहस्रकातील एकमेव कर्मयोगिनी व सत्वशील साध्वी होत्या। त्या अशा सूर्यकन्या होत्या ज्यांच्या नशिबी स्वतःच्या तेजामुळे आयुष्यात होरपळणे आले, पण त्यांनी अनेक वाळवंटी आयुष्यांचे नंदनवन करत कित्येक काळोखी आयुष्य उजळवून टाकली। किती सुंदर भाषेत लेखिकेने रमाबाईंचं कार्य आपल्याला सांगितले। रमाबाईंचं आयुष्य म्हणजे खरंच एक संघर्ष होता आणि संकटांची दीर्घ साखळी म्हणजे खूप सारी संकट एका पाठोपाठ, आता तुम्ही पाहिलंच त्यांचे आई वडील भाऊ एका पाठोपाठ वारले, लग्न झाल्या झाल्या लगेच 2 वर्षामध्ये त्यांचे पती वारले। त्याचप्रमाणे जेव्हा त्या समाजकार्य करायला बाहेर पडल्या त्यावेळी लोकांनी त्यांना खूप त्रास दिलेला होता। म्हणजे अनेक अशी दीर्घ संकटांची एकामागोमाग एक एकामागोमाग एक संकट त्यांच्या आयुष्यात येतच गेली, पण तरी त्या खचल्या नाही। त्यांच्या मनात एकच ध्येय होतं की स्त्री ही एक व्यक्ती आहे आणि तसा विचार आणि विकास हा सगळ्या लोकांमध्ये पसरला पाहिजे। हे पसरवण्यासाठी पंडिता रमाबाई ह्या सहस्त्रकातल्या एकमेव अशा सूर्यकन्या म्हणता येईल त्यांना, कर्मयोगिनी सत्वशील साध्वी होत्या। म्हणजे सहस्त्रक म्हणजे मिलेनियम म्हणू आपण, या मिलेनियम मधल्या त्या एक अतिशय म्हणजे कर्मयोगिनी म्हणजे स्वतःच्या कामाला महत्व देणाऱ्या, कर्मयोगिनी म्हणजे फक्त स्वतःचं काम हेच महत्वाचं आहे असं त्यांनी मांडलेलं होतं। आणि साध्वी म्हणजे एक अतिशय सरळ साधं व्यक्तिमत्व त्यांचं होतं। त्यांनी असं हे नाही केलं की मी इतकी शिकलेली आहे, मी खूप आहे, असं त्यांना कधी हे अहंकार नव्हता। सज्जन प्रवृत्ती त्यांची होती। साध्वी म्हणजे अतिशय सज्जन आणि साध्या प्रवृत्तीच्या त्या होत्या। आणि कर्मयोग म्हणजे फक्त आपलं काम महत्वाचं आहे, आपल्या कामावरच आपण लक्ष दिलं पाहिजे, अशी कर्मयोगिनी आणि त्या साध्वी होत्या। पण अशी त्या सूर्यकन्या होत्या
म्हणजे सूर्यासारख्या त्या स्वतः तळपत राहिल्या. म्हणजे त्यांच्यापासून जो काही म्हणता येईल ना आपल्याला, सूर्याला कसा सूर्य तळपत राहतो, तर त्याचा जो उष्णतेचा त्रास त्यांनी स्वतः सहन केला, पण त्याचं जे आनंद आहे, त्याचा जो प्रकाश आहे, त्यांनी सगळीकडे पसरवला. म्हणून त्यांना सूर्यकन्या म्हटलेलं आहे. म्हणजे सूर्यकुळामध्ये भारतवर्षामध्ये जन्माला आलेल्या कर्तबगार स्त्री होत्या त्या. स्वतः त्या आगीमध्ये होरपळल्या, पण इतरांचं आयुष्य त्यांनी प्रकाशमान केलं, अशी उपमा त्याच्यात दिलेली आहे. आणि अनेक वाळवंटी आयुष्य म्हणजे डेझरलँड सारखं, म्हणजे ज्यांच्या आयुष्यात काहीच राहिलं नव्हतं, अशा अनेक महिलांच्या आयुष्यात त्यांनी नंदनवन, म्हणजे अतिशय नंदनवन म्हणजे जिथे खूप सुख असतं, सगळीकडे हिरवंगार असतं, काल्पनिक स्वर्ग आपण त्याला म्हणू, असं नंदनवन त्यांनी अनेक महिलांच्या आयुष्यामध्ये निर्माण केलं होतं आणि कित्येकांच्या काळोखाच्या आयुष्यात उजळवून टाकली होती, म्हणजे प्रकाश निर्माण केला होता. रमाबाई का लाइफ यानी कि एक संघर्ष का बहुत बड़ी मालिका ही थी। एक के बाद एक संघर्ष उनके जीवन में आते ही रहते थे। हम लोगों ने देखा उनकी माँ, भाई, पिताजी थोड़े-थोड़े दिनों के बाद उनका देहांत हो गया। जब उन्होंने शादी की, सिर्फ 2 साल में ही उनके पति का देहांत हो गया। और जब उन्होंने समाज सेवा का काम हाथ में लिया, तो समाज से भी उनको अच्छे वर्ड मिले नहीं। जब तक ये समाज सेवक जिंदा होते तब तक उन्हें कोई अच्छा नहीं बोलता है। उनको हमेशा उनके काम की अवहेलना समाज की तरफ से की गई कि क्या काम कर रहे हैं, तो उनको बुराई को ही उनको मुंह देना पड़ा। फिर भी वो कभी भी हारी नहीं, हिम्मत नहीं हारी उन्होंने, अपने संघर्ष से वो आगे बढ़ती गई और उनका एक ही ध्येय था कि महिला एक व्यक्ति है जो अपने खुद के विचारों से जी सकती है, अपना खुद का विकास कर सकती है। यही उनको पूरे समाज को बताना था। और ये बताने वाली पंडिता रमाबाई इस मिलेनियम की एक कर्मयोगिनी थी, साध्वी थी वो। कर्मयोगिनी यानी कि सिर्फ अपना काम जो है, अपना कर्तव्य है, यही एक व्रत है, मेरा कर्तव्य मैं करती रहूंगी। ऐसे सिर्फ अपने काम के ऊपर ध्यान देने वाली, अपने कर्तव्य के ऊपर ध्यान देने वाली कर्मयोगिनी थी। साध्वी यानी कि सज्जन विचारों वाली ऐसी महिला थी वो। एकदम सादे, सज्जन वृत्ति की, चारित्रवान ऐसी महिला पंडिता रमाबाई थी। और वो उनको सूर्य कन्या कहा गया है। सूर्य कन्या क्यों? क्योंकि इस भारतवर्ष में उनका जन्म हुआ था। जिस तरह से सूरज क्या होता है, खुद तलपता है, खुद वो आग का गोला है, फिर भी वो हम सबको रोशनी देता है। तो उसी तरह खुद बहुत सारे आग में जलकर भी, यानी कि बहुत सारे कष्ट सहन कर कर भी पंडिता रमाबाई जी ने अनेक महिलाओं के जीवन में उजाला कर दिया था। बहुत सारे लोगों का जो जिंदगी थी वो एकदम डेजर्ट जैसे बन गई थी, पर उन्होंने वहां पे खुशियों की बगिया खिला दी थी। तो इस तरह से पंडिता रमाबाई जी का वर्णन यहाँ पे डॉक्टर अनुपमा उजगरे ने किया आहे. पंडिता रमाबाईंच्या बद्दल तर जितकं बोलावं तितकं कमी आहे. खूप मोठं कार्य आहे पंडिता रमाबाईंचं, पण आपल्या धड्यामध्ये इतकं दिलेलं आहे, म्हणून तेवढंच फक्त मी आता तुम्हाला स्पष्ट करून सांगत आहे. तुम्हाला जर त्यांच्या जीवनावरचं एखादं पुस्तक मिळालं तर तुम्ही नक्की वाचा, कारण की जर खूपच सांगत बसलं तर आपला व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. आता आपण शब्दार्थ पाहूया. अनुवाद म्हणजे भाषांतर, ख्याती, प्रसिद्धी. परामुख म्हणजे तोंड, पाठ फिरवलेला, विनमुख झालेला, हातभार लावणे, मदत करणे. आता ह्या पाठात असे काही शब्द आलेले आहेत की ज्यांचे इंग्रजी शब्द किंवा सोप्या मराठीतले शब्दांचं अर्थ मी तुम्हाला इथे दिलेले आहे. तुम्ही हे अर्थ वाचा, धडा वाचा आणि स्वाध्याय सोडवण्याचा प्रयत्न करा. लवकरच आपल्या स्वाध्यायाचा व्हिडिओ येईल. त्याच्यात तुम्हाला उत्तरं चेक करता येतील, पण तुम्ही स्वतः स्वाध्याय वाचण्याचा प्रयत्न करा. हे शब्दार्थही तुमच्या वहीमध्ये नोंद करून घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, धडा आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे पुढच्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काय करत राहा, अभ्यास करत राहा.